सांगली मनपा क्षेत्रात 70,000 मूर्तींचं विसर्जन, कृत्रिम कुंडात 19,965 मूर्ती विसर्जित, 1,583 मूर्तींचं दान, 120 टन निर्माल्य जमा. गणेशोत्सवाच्या 11व्या दिवसाअखेर सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात 70,203 मूर्तींचं विसर्जन झाले. त्यापैकी 19,965 मूर्तींचं कृत्रिम कुंडात विसर्जन झाले. महापालिकेच्या विविध केंद्रांवर 1,583 मूर्तींचं दान झाले. तसेच 120 टन निर्माल्य जमा झालेलं आहे. महापालिका क्षेत्रात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा मोठा प्रतिसाद लाभला. गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि पर्यावरणपूरक साजरा व्हावा यासाठी महापालिकेने नियोजन केलं. गणेश मूर्तीचे आगमन आणि विसर्जन मार्गातील खड्डे भरून घेण्यात आले होते. परिसर स्वच्छता, विद्युत व्यवस्था तसेच महापालिकेच्या प्रत्येक प्रभागात ठिकठिकाणी मूर्तीदान केंद्र, विसर्जनासाठी कृत्रिम कुंड, कृत्रिम तलाव उभारले होते. त्यामुळे नदीत मूर्ती विसर्जन करण्याऐवजी आपल्या भागात केलेल्या विसर्जन सुविधेचा नागरिकांनी लाभ घेतला. पर्यावरणपूरक विसर्जनाला गणेश भक्तांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. 1.5 दिवसांच्या विसर्जना दिवशी 856 मूर्तींचं विसर्जन झालं होतं. त्यापैकी 369 मूर्तींचं कृत्रिम कुंडात विसर्जन झालं. 5व्या दिवशी 6,024, 7व्या दिवशी 38,063, 9व्या दिवशी 16,813, 11व्या दिवशी 8,447 मूर्तींचं विसर्जन झालं. 11व्या दिवस अखेर म्हणजेच अनंत चतुर्थीच्या दिवस अखेर एकूण 70,203 मूर्तींचं विसर्जन झालं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.